40 जणांच्या पानात 4 सहस्त्र कसे जेवले? नमस्कार मंडळी, कसे आहात आपण? आपण मजेत आहात ना? आपण मजेतच असाल अशी अपेक्षा करून मी आपले माझ्या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत करीत आहे. श्रोते हो, आज मी आपणास 40 जणांच्या सामुग्रीत 4 सहस्त्र कसे जेवले ही कथा सांगणार आहे. चला तर मग आपण कथा जाणून घेऊयात. श्री अक्कलकोट निवासी स्वामी समर्थ यांच्या गावातील श्री नरसिंह सरस्वतीप्रमाणेच सर्व लीला होत्या. एका दुर्बळ भक्ताने 4 मनुष्यास पुरेल इतके अन्न सिद्ध केले असता त्या अन्नावर श्री नरसिंह सरस्वती यांनी आपली छाटी टाकून अन्न दुसऱ्या पात्रात घेऊन वाढण्यास सांगितले. त्या योगाने हजारो लोक जेवून गेले, तरी अन्न पात्रात पूर्ववत कायम राहिले. अशी एक कथा गुरुचरित्रात येते. सोलापूर व अक्कलकोट यांचे दरम्यान रामपूर गाव आहे. सोलापूरपासून हे गाव 5 कोसावर आहे. तेथील रावजी पाटील प्रथम शाखी ब्राह्मण होते व त्यांच्या जवळची नातेवाईक विठाबाई असे दोघे श्री स्वामींची भक्ती करीत असत. कधी कधी श्री समर्थांची स्वारी रामपुरात जात असे व तेथे 10-12 दिवस त्यांचा मुक्कामही असे. एका खेपेस श्री समर्थांचा मुक्काम 16 दिवस रामपुरात पडला होता. महाराजांसन्निध चोडाप्पा, गणपतराव रामभाऊ दाढीवाले, महादेव भट्ट, बाबासाहेब यादव अशी मंडळी त्यांच्याबरोबर होती. महाराजांप्रित्यर्थ 40 ब्राह्मण जेवू घालण्याचा रावजी पाटील व विठाबाई यांचा नवस होता. अनायासे महाराजांची स्वारी आपल्या गावी आलीच आहे, ही संधी नवस फेडण्यास उत्तम आहे असे मनात आणून विठाबाईंनी 40 पानांची सामुग्री तयार करून स्वयंपाक तयार केला. स्वामी महाराजांची स्वारी रामपुरास आले आहे ही वार्ता सोलापूर व इतर गावी पसरत गेली. समर्थांच्या दर्शनास हजारो लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. मंडळींची गर्दी फार झाली. इकडे विठाबाईंनी स्वयंपाक सिद्ध करून समर्थास मंगल स्नान व गंधाक्षता लावून षोडशोपचारे त्यांची पूजा केली व भोजनास पात्र वाढून तयार केले. लीला विग्रही स्वामी समर्थ भोजनास उठेनात. याप्रमाणे बराच वेळ गेला. मंडळींची गर्दी जास्त होऊ लागली. सर्वत्राच भोजन घालावे अशी समर्थांनी रावजी पाटलास आज्ञा केली. त्याने आज्ञा शिरसावंद्य मानली, पण त्याच्या मनात मोठी चिंता पडली की 40 जणांच्या स्वयंपाकात इतके लोक कसे काय जेवतील. अशा प्रकारे तो चिंतेत असताना श्री समर्थांनी त्याच्या मनातली चिंता ओळखली व त्यास आणि विठाबाईस बोलून त्यांनी एक टोपली त्यांना आणण्यास आज्ञा केली. टोपली आणल्यावर त्यात पोळ्या, भात वगैरे सर्व पदार्थ भरण्यास सांगितले. नंतर देव्हाऱ्यातील देवी, खंडोबा वगैरे देवतांचे टाक व शालिग्राम वगैरे त्या अन्नावर ठेवून त्यावर आणखीन पोळ्या रचल्या. मग उभयतांकडून अन्नपूर्णेची पूजा करविली. विठाबाईच्या डोकीवर ती टोपली देऊन पात्रे वाढण्यास सांगितली. पहिली पंगत 400 पानांची झाली. रावजी पाटील, महादेव भट वगैरे सेवेकरी वाढण्याचे काम करू लागले. महाराजांनी आज्ञा केली की स्वयंपाकघरातून अन्न बाहेर घेऊन आल्यावर फिरून मागे पाहू नये. सेवेकरी त्याप्रमाणे वाढू लागले. पहिली पंगत जेवून उठली, तरी स्वयंपाकघरातील अन्न जसेच्या तसेच कायम आहे असे पाहून सेवेकरांनी श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला
व आज श्री समर्थ अद्भुत चमत्कार दाखवून विचित्र लीला करणार आहेत असे सर्वजण म्हणू लागले. दर्शनास लोकांच्या झुंडीच्या झुंडी येऊ लागल्या. त्या सर्वांस भोजन घालावे म्हणून श्री स्वामी वारंवार आज्ञा करीत असत. भक्तजनही श्री स्वामींचा प्रसाद घेतला वाचून कसे जातील बरे. भोजनाच्या पंक्तीच्या पंक्ती होऊ लागल्या. प्रहर रात्र पावेतो याप्रमाणे जेवणाचा ताट उडून राहिला. पुढे महाराज उपवासी असल्याने भोजन करावे म्हणून रावजी पाटलांनी त्यांना प्रार्थना केली. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, अद्याप आमचे बाप आजी आले नाहीत. ते आल्यावर आम्ही भोजन करू. ह्या बोलण्याचा अर्थ कोणालाच कळत नव्हता. काही वेळाने सोलापूरवरून सरकारी कामगार मंडळी आली. त्यांनी दर्शन घेऊन भोजन केले. त्या दिवशी रात्री 11 वाजता दयागन गुरूंनी जेवण केले. शिल्लक राहिलेले अन्न इतर लोकांस वाढून टाकले व 40 पानांच्या सामुग्रीत 4 सहस्र माणसे जेवली. आहे की नाही चमत्कार. श्री स्वामींचा चमत्कार पाहून सर्वांनी तोंडात बोटे घातली आणि श्री स्वामी समर्थांचा जय जयकार केला. श्री स्वामी समर्थ महाराज की जय.